मी महादेव उद्धवराव गीते, माझ्या घरी सोमनाथ सलगरे, बापू आंधळे, सुनील एवढे तिघजण आल्याच्या नंतर मला म्हणाले, तू वाल्मिकांनाचं काम का करत नाहीस, तुला जीव मारायला सांगितलं. मी त्यांच्या हातापायावर पडून विनवणी करून त्यांना तिथून पाठवून दिल्याच्या नंतर ते मला जाता जाता एवढं म्हणले, आज संध्याकाळी तुला आम्ही ठार मारणार आहे आणि तुझा बाप बबन गीते याला पण गुतवायची तयारी झाली आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. या प्रकरणात काही आरोपी गजाआड झालेले असून त्यांची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे, तर दुसरीकडे वाल्मिक कराडावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. तोही सध्या कोठडीत आहे. मात्र या प्रकरणात वाल्मिक कराडावर गंभीर आरोप होत आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नवं प्रकरण शोधून काढलं. जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करत वाल्मिक कराडावर गंभीर आरोप केलेले आहेत. 29 जून 2024 रोजी महादेव गीते यांच्यावर वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून हल्ला झाला. जखमी इस्माचा अंबाजोगाई मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेत असताना दिनांक 2/7/2024 रोजी महादेव गीते याने बनवलेला व्हिडिओ असे कॅप्शन देत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हिडिओ त्यांच्या एक्स अकाउंटवरून शेअर केलेला आहे. तसेच 2-3 दिवसापूर्वी तिघे जण माझ्या घरी आले होते, त्यात बापू आंधळे देखील होता. तू वाल्मिक अण्णाचं काम का करत नाहीस अशी विचारणा त्यांनी माझ्याकडे केली. मी त्यांच्या हातापाया पडून विनंती करून त्यांना तिथून पाठवून दिलं. मात्र जाता जाता त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर 1-1.5 तासाने मला माझ्या शेजारच्याचा फोन आला. त्याने सांगितलं की 15 ते 20 जण तुला शोधत आहेत. नंतर मी घरीच थांबलो. मात्र काही जण मला भेटायला आले होते. मात्र आम्ही सगळे घरातच बसलो होतो. तेवढ्यातच बाहेरून काही जणांनी दगडफेक सुरू केली. गाडी फोडली. फायर केल्यानंतर मी बाहेर आलो. त्यावेळी बापू आंधळेंनी माझ्या छातीत बुक्की मारली. मी त्याला जाब विचारला तर त्याने सांगितले की वाल्मिक बाबूराव कराडने तुला मारून टाकण्यास आम्हाला सांगितलं, असं उत्तर त्यांनी मला दिलं. मात्र असे महादेव गीते या व्हिडिओत सांगताना दिसत आहे. दरम्यान त्यावेळी महादेव गीते यांनी तेव्हा बापू आंधळेवर गंभीर आरोप केले होते. गीते यांच्या घरावर बापू आंधळे आणि त्यांच्या गुंडांनी हल्ला केला. गाड्यांची तोडफोड केली. काहींनी गोळीबार केला. यातील 3 गोळ्या लागल्यानंतर महादेव गीते जखमी झाले होते. यानंतर गीते यांनी पोलिसात धाव घेतली होती. मात्र त्यांच्या तक्रारीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पुढे महादेव गीते यांनी सांगितल्यानुसार आपल्यावर हल्ला करायला आलेले असताना अंधाधूत गोळीबार करत असताना गोळी लागून बापू आंधळेचा मृत्यू. मात्र पोलिसात जी तक्रार दाखल केली होती त्यातही 29 जून 2024 रोजी गोळी लागून बापू आंधळेचा मृत्यू झाल्याचं म्हटलं होतं. मात्र बापू आंधळे हा अजित पवार गटाचा सरपंच होता. परळीमध्ये त्यांच्यावर गोळीबार झाला होता. पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार 29 जून 2024 ला बापू आंधळेचा गोळ्या लागल्याने मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर याच प्रकरणात बबन गीते, मुकुंद गीते, महादेव गीते, राजाभाऊ निरहरकर आणि राजेश वाघमोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर विरोधातच नोंदवलेल्या तक्रारीमध्ये कराडसह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या एक्सवरून हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. आता या व्हिडिओचे काय पडसाद उमटतात हे बघणं गरजेचं आहे. की यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.